पुढची बातमी पाहूयात। आगामी मनपा निवडणुकीआधी ठाकरेंच्या शिवसेनेला उमेदवार निवडणुकीची अग्निपरीक्षा द्यावी लागत आहे अशी माहिती समोर येते। ठाकरेंची शिवसेना महापालिकेसाठी 70% नव्या तरुण चेहऱ्यांना संधी देण्याच्या विचारात आहे। आठवड्याभरामध्ये उमेदवारांबाबत निर्णय होणार असल्याची माहिती आहे। पक्षफुटीनंतर अनेक नगरसेवक शिंदेंना जाऊन मिळाले, त्याबरोबरच अनेक भागामध्ये आरक्षण सोडतीचा फटका देखील माजी नगरसेवकांना बसलाय। त्यामुळे आता नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे बहुतांश उमेदवार 30 ते 45 वयोगटातील आहेत अशी माहिती समजते। नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेतले युवा नेते हे आग्रही असल्याची माहिती आहे। युवा सेनेतले पदाधिकारी महापालिकेच्या रिंगणात उतरतील अशी शक्यता आहे। अंकित प्रभू, पवन जाधव, सुप्रदा फार्तवफेकर, शीतल शेठ देवरुखकर, साईनाथ दुर्गे, राजोल पाटील यांच्यासारख्या अनेक युवा चेहऱ्यांची नावं ही उमेदवारीसाठी चर्चेत आहेत। काहींना तयारीच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत, तर काही बाबतींमध्ये निर्णय हा येत्या 2 ते 4 दिवसांमध्ये अपेक्षित आहे। तर कोणत्या महापालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद ही किती आहे हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। मुंबईत 51, ठाणे 3, मीरा भाईंदरमध्ये 1 नगरसेवक आहे। वसई विरारमध्ये 2, नवी मुंबई 4 आणि कल्याण डोंबिवलीमध्ये 4 नगरसेवक आहेत। भिवंडी निजामपूरमध्ये 0, पनवेल आणि त्याचबरोबर उल्हासनगरमध्ये देखील 0 नगरसेवक हे ठाकरेंच्या शिवसेनेकडे उरलेले आहेत। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रत्येक विभागामध्ये नव्या चेहऱ्यांना, युवा चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार करण्यात येतोय। एखाद्या नेत्याचा किंवा पदाधिकाऱ्याचा मुलगा चांगलं काम करत असेल तर नक्कीच त्याचा उमेदवार म्हणून विचार केला जाऊ शकतो, असं आमदार सचिन अहिर यांनी सांगितलंय। की वारंवार बघणारे चेहरे आणि नवीन चेहरे त्याचं समीकरण करूनच महिला असेल, युवक असेल यांना न्याय देण्याचा प्रयत्न हे पक्षाच्या धोरणामध्ये, आणि आम्ही जे सर्व विधानसभा न्याय जो रिपोर्ट दिलेला आहे त्यामध्ये पण बहुतांशी हेच दिसत आहेत। मग एकाच वेळी समजा चांगलं काम करणारे कार्यकर्ते पण त्यांचा मुलगा युवा सेनेमध्ये, पण युवा सेनेमध्ये आहे म्हणून नाही, तो त्यांचा मुलगा आहे म्हणून नाही, पण चांगलं काम करणारा असेल तर त्यालाही प्राधान्य देता येईल का, असा अहवाल पण देखील आम्ही पक्षप्रमुखांकडे दिलेला आहे। नवे चेहरे दिसतील, नक्कीच काही प्रमाणावरती नवीन चेहरे तुम्हाला दिसतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।